हाय गाईज, सकाळी सकाळी 2 वाजता उठून ना आम्ही सगळं आवरून निघालो होतो. आज जायचं होतं कोकण ट्रिपला आणि हे महिनाभर आधीच प्लॅनिंग केलं होतं कोकण ट्रिपला जायचंय वगैरे असं म्हणून. तर आम्ही लवळी फाट्याला पोहोचलो होतो. लवकर निघालो होतो त्यामुळे थोडस लवकरच पोहोचलो होतो. त्यानंतरून मग आम्ही आंघोळ वगैरे केलं निघालो. मी काय डब्बा वगैरे घेतला नव्हता, म्हणलं बाहेरच जेवता वगैरे येईल. त्यानंतर मी थोडं तामणे घाटामध्ये पोहोचल्यानंतर ना आम्ही ते थोडासा स्टॉप घेतला होता. कारण कंटिन्यू 2-2.5 तासांचं ट्रॅव्हलिंग चालू होतं. तर आम्ही बाईकवरच गेलो होतो आणि फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो होतो. इतकं भारी लोकेशन होतं ना गाईस, एक नंबर होतं. आम्ही गेलो होतो खरं तर दिवे आगार बीच वरती गेलो होतो आम्ही. आणि तिथेचे रूम सुद्धा आम्हाला खूप मस्त आणि खूप मोठे आहे, एसी वगैरे. आणि बाहेरचं जे काही नेचर आहे ना ते पण तुम्ही इथं बघू शकता. एक नंबर छान होतं. म्हणजे काही बोलण्यासाठी वेगळं काही असं जागाच नव्हती. इतकं मस्त होतं. समोर आंब्याची वगैरे झाडं होती, प्लस नंतर ना अजून नारळाची. काय सी फूड. त्यानंतर मग ना यांना खायची खूप इच्छा झाली होती मासे वगैरे. मग त्यानंतर आम्ही निघालो वगैरे. तिथे शेजारी हे याच्या आधी आले होते ना त्यांनी सोबत, तर इथूनच त्यांनी रूम वगैरे घेतल्या होत्या, पण तिथे अवेलेबल नव्हत्या. आणि तिथे एसी सुद्धा नव्हता. तर माझ्या जावेला आणि मला एसी लागतो, त्यामुळे आम्ही ना एसी घ्यायचं असं ठरलं होतं. त्यामुळे आम्ही दुसरीकडे चेक केलं होतं, तर तिथे आम्हाला भेटल्याने खूप मस्त असा व्ह्यू सुद्धा भेटला आम्हाला. आमची रूम आणि समोरच असं छान शेत वगैरे होते छान. ते तुम्हाला नंतर दिसेलच पुढच्या ब्लॉग मध्ये. त्यानंतर आम्ही थोडस बाहेर कॉर्नरला आलो होतो. त्यानंतर इथे ड्रेस वगैरे असे लावलेले होते. हे ड्रेस फार छान होते. म्हणजे जास्त काही प्राइस नव्हती, एक 300-350 पर्यंत होते. वेगवेगळ्या प्राइसचे होते सगळे ड्रेस. त्यामुळे हा ड्रेस सुद्धा घ्यायचा होता. आणि त्यानंतर इथून सरळ खाली गेलं ना तर बीच होता. आणि बीच सुद्धा खूप स्वच्छ असा होता, काही घाण वगैरे नव्हती. त्यानंतर आम्ही गेलो मासे खाण्यासाठी. तर आम्ही मासे घेणार होतो आणि ते रेसिपी त्याची बनवण्यासाठी आम्ही हॉटेलला किंवा त्याचे मावशी होते ना आता बघितल्या कपड्यांचे दुकान होतं, त्यांना आम्ही देणार होतो ते मासे बनवण्यासाठी. कारण काही म्हणले की खूप छान बनवतात ते मासे वगैरे, म्हणजे वास वगैरे काही येत नाही माशांचा वगैरे असं. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना मासे वगैरे दिले. खरं तर हे आमचं अनप्लॅनिंग ठरलेलं होतं. खरं तर जायचं होतं 1 महिन्या आधीच आम्हाला, पण माझ्या सासूबाईंच्या पायामुळे ना आम्हाला काही जाता नव्हतं आलं. तो ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल ना तर जाऊन नक्कीच बघा. त्यामुळे आम्हाला खूपच लेट. आणि मला असं वाटलं होतं ना की आता खूप ऊन वगैरे असेल, कारण का मार्च एंडिंग वगैरे आहे आणि आता ऊन वगैरे, कारण का आपल्या इथे पुण्यामध्येच भरपूर ऊन पडतं. त्यामुळे मला वाटलं असं की खूप ऊन वगैरे असेल, पण नाही, काहीच नव्हतं. आणि त्यानंतर हे मंदिर बघा, इतकं सुंदर आहे ना. आतमध्ये आम्हाला जाता नाही आलं, कारण का आम्ही चाललो होतो ऑब्विसली नॉनव्हेज घेण्यासाठी. म्हणून म्हणले की नको आतमध्ये जायला, मग बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथे ना प्री वेडिंगचं शूट वगैरे चाललं होतं काही जणांचं. ते आले होते प्री वेडिंग शूटला. ते शूट वगैरे करून ते म्हणले की नको उगाच सगळ्यांना डिस्टर्ब वगैरे नको, म्हणून आम्ही मग आमचं निघून गेलो. रस्ता पण खूप छोटाच होता, कारण का एकच फोर व्हीलर वगैरे जात होती. आणि व्ह्यू म्हणण्याला तर काही, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलण्यासाठी, इतकं छान वातावरण होतं. आम्ही आधी श्रीवर्धनला गेलो होतो, पण श्रीवर्धनला काही एवढं असं खास असं स्पेसिफिक बघण्यासारखं काय नव्हतं. पण ह्या वेळेस आम्ही गेलो कोकणला तर खूप छान वाटलं असं, आणि तिकडनं यायचं सुद्धा मन करत नव्हतं आम्हाला. पण काय करणार, 1-2-4 दिवसाच्या ट्रिपसाठीच गेलो होतो. त्यानंतरून इकडे बरेचसेच हॉटेल वगैरे पण होते, पण तिथं डायरेक्ट थाळी भेटत होती आम्हाला फिशची. पण ती आम्हाला नको होती, आम्हाला असं बनवून हवं होतं. आम्ही विकत घेणे वगैरे. मग हे म्हणले की आपण त्या स्पॉट पेक्षा ना हा स्पॉट एक नंबर आहे. म्हणजे कपडे वगैरे सगळं सगळं भेटतंय जवळच्या जवळ. तिथे काहीच नव्हतं श्रीवर्धनला. जास्त मास्क नाही. 10 ते 15 मिनिटं तरी ब्लॉक बनायला पाहिजे का? अरे समुद्राचा ब्लॉग ह्याच्यातच आहे का, प्रत्येक व्हिडिओ टाकत असतो.
मोठी वाटाली कितीला 1000 रुपये 900 मध्ये होतील कमी इकडे बोल कोळंबी पण आहे बांगडा पण आहे बांगडा पण आहे काय काय पाहिजे किती आहे वहिनी बोल तुला किती पाहिजे बोल 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 आता मला पापलेटच घेऊ ना उद्याला पण बोल ते मोठी आहे सुरमई द्या हा काय 600ला भेटत आहे 600 मोठी आहे बोलू भवानी तुमच्या आजचा मला नाही अजून रात्री उभार दिला आता उभारता 800 रुपये लागून भवानीच्या बाहेर यायचं बोलतो हजार एवढं हे नको भवानी कसं म्हणजे काय आहे भवानीच्या बाहेर एवढं नको खरेदी पण घेतलं बाबू तुम्हाला खायसारख्या काय करायची मला माहिती नाही पाहिजे 800 रुपये त्याची विमान झाली नाही नाही नको किती बोलतोय 600 100 टाकशील ते भवानीकडे 100 मागताय जा किती नको नाही नाही फ्राय मध्ये पण पावशे 750 द्या ना अरे राजा मी भवानीकडे म्हणून देतो मी 800 खाली नाही गेला आता माल आलाय अजून सुरू काय झाली खूप होतात 800 किती देताय किती करताय हा व्हिडिओ काढले कटिंगचं ठीक आहे ठीक आहे काय टेन्शन नाही माझं नाही काढत नाही नाही प्रॉन्स तुझे प्रॉन्स तिकडे नसेल काढत कोळंबी नको कोळंबी देऊ का नको नको कोळंबी नको
मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले संध्याकाळी इव्हिनिंगच्या टायमिंगला. त्यानंतर आम्ही छान ड्रेसअप वगैरे केलं आणि इव्हिनिंगला जो सनसेट बघायचा होता तेव्हा आम्ही 4-4:30 वाजता चाललो होतो शॉपिंग वगैरे. त्यामुळे ना खूप भारी वाटत होतं आणि लोकं काही एवढी नव्हती. इतकं मस्त सनसेट पॉईंट बघण्यासाठी नंतर तर गर्दी होणारच होती कारण का आम्ही लवकर आलो होतो आणि म्हणजे ती उद्या सगळे लवकर येऊ. 5-6 वाजता पोहायला करण्यासाठी व्हेज हवं होतं आमचं लवकर मागून गेलो होतं. त्यामुळे ते व्हेजसाठी दुसऱ्या हॉटेलला गेले होते. आम्ही काही घरी आणूनच वगैरे जसं की तुम्ही आधी ब्लॉग मध्ये बघितलं. त्यानंतरून आम्ही इथे खूप सारा एन्जॉय केला, फोटोशूट वगैरे केलं. खरं तर आम्हाला कॅमेरा पण आणायचा होता पण पॉसिबल नाही झालं. आणि हा बघा हा मी ड्रेस घेतला होता तिथून हा मला ऑलमोस्ट एक 350-400 रुपयाला पडला होता. म्हणजे कापड वगैरे छान होतं आणि काही असं शॉर्ट पण नव्हतं कारण का तिथे खूप गर्ल स्किन होऊन जाते त्यामुळे. आणि मग नंतर हा बघा हा असा सनसेट होता, एक नंबर व्ह्यू होता. त्यानंतर मी इथे परत रूम वरती आले होते एक 6-6:30 वाजता आणि हा त्यावेळेसचा व्ह्यू आहे. इतकं मस्त छान वाटत होतं शपथ की मला बाहेर निभावसं पण वाटत नव्हतं की असं वाटत होतं की तिथेच हे असं बघावं. आणि दुसऱ्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. त्यानंतर आम्ही सकाळी 6 वाजताच गेलो होतो बीचवरती हे छान असं एन्जॉय करण्यासाठी आणि आमच्या दोघांचं पण गप्पा वगैरे मारणं चालू होतं. आणि हे मला म्हणत होते की किती व्हिडिओज वगैरे बनवणार आहेस अजून एन्जॉय कर मन भरून कारण का ह्या फिलिंग जे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही तर मनामध्ये कॅप्चर करायचे असतात. आणि हे बघा इतकं छान वातावरण होतं सकाळचं 6 वाजताचं. आम्ही खूप लवकरच येऊन बसलो होतो दोघं जण कारण की ते दोघं जण झोपले होते त्यामुळे डिस्टर्ब न करता आम्ही दोघंच जण आलो होतो. आणि कोकणची ट्रिप इतकी छान आणि सक्सेसफुल झाली ना मागच्या वेळेस पेक्षा कारण का आम्ही श्रीवर्धनला गेलो त्यावेळेस काही एवढं तिथं असं काही नव्हतं, ठीकठाक होतं. हॉटेल्स वगैरे जेवणासाठीची सोय वगैरे होती पण हे काही जे व्ह्यू आहे ना ते इतकं भारी नव्हतं जे की आम्हाला इथे येऊन भेटलं. आणि मी परत नेक्स्ट टाइम परत जायचा प्लॅन वगैरे करते कारण का मला खरंच खूप आवडलं हे सगळं. आणि जसं की आम्हाला टाइम स्पेंड करायला पण खूप भेटला ह्या 2-3 दिवसांमध्ये जो की आम्हाला तिथे भेटला नव्हता. आणि आमची एक चूक झाली होती आम्ही त्यावेळेस आहे ना गेलो होतो पावसाळ्यामध्ये त्यामुळे एवढं काही एन्जॉय नाही करायला भेटलं. आणि दुसऱ्या दिवशी जर मी तुम्हाला सांगते हे दुसऱ्या दिवशी शूट आहे त्याच्यानंतर दुपारी आम्ही नाश्ता वगैरे केला होता म्हणजे 9-10 वाजता. त्यानंतर आमचं निघालं की जंजिरा किल्ल्यावरती जायचं होतं कारण का माझी जी जाव आहे तिला जंजिरा बघायचा होता. ती तिच्या बहिणीसोबत आली होती पण आम्हाला पण तिला दाखवायचं होतं जंजिरा. आणि त्यामुळे आम्ही निघालो होतो. तिथून मला एक असं वाटतं की 14-15 किलोमीटर होतं ह्या बीच पासून तिकडे बंधाऱ्याला जाण्यासाठी. मग तो तिथे दिसतोय तुम्हाला समोर बंधारा आणि पाणी पण खूप वाढलेलं होतं नदीला म्हणजे त्या बंधाऱ्याला. आणि ते पाणी बघून असं खूप स्विमिंग करायची इच्छा होती ती पण ऑब्व्हियसली आम्हाला नव्हतेच करू देणार. आम्ही तिथे थोडंसं एन्जॉय वगैरे केलं दोघींनी फोटो वगैरे काढले. आणि हे तिकीट घेण्यासाठी गेले होते बघा हे असं आहे खूप मोठं होतं. जसं की ह्या साईडहून त्या साईडला जाण्यासाठी लोक काही जॉब वगैरे पण जात होते, काही मोठे मोठे ट्रक होते ट्रॅव्हल्स होत्या त्या सुद्धा त्या ह्याच्यातून जातच होत्या. आम्ही तिथे थांबलो थोड्या वेळ थोडीशी मस्ती वगैरे केली. आणि परत तिथे तिकीट वगैरे काढण्यासाठी पण ना म्हणजे हा व्ह्यू जो आहे ना तो खूपच असं म्हणजे निसर्गाने काय बनवलंय छान इतकं सुंदर वाटत होतं की तिथून घरी येऊच नाही असं सुद्धा वाटत. आणि मी काही हा एक्सपिरियन्स ना फर्स्ट टाइमच घेत होते कारण का मागच्या वेळेस श्रीवर्धनला गेलो त्यावेळेस ना एवढं काही एन्जॉय वगैरे नव्हतं करता आलं. एवढं काही व्ह्यूज वगैरे नव्हतं मला शूट करता आले. आणि त्यानंतर फायनली आम्ही ज्यासाठी वेटिंग करत होतो ते आलं होतं. हे एवढं मोठं जहाज बघून हा हे शपथ पूर्ण मी असेल तर असं म्हणजे चालायला थक्कच्या वगैरे. थक्कच झाले की बाबा एवढं मोठं सुद्धा जहाज असू शकतं कारण ते का मी बघा, लिटरली मी पहिल्यांदाच बघितलं होतं एवढं सगळं. तिथपर्यंतच आहे. आणि मग नंतर मला सांगितलं यांनी की जास्त धडक पुढे लागली. वगैरे जाऊ नको कारण का जे ते काय जहाज तिथे आता त्यात थांबलेले स्टॉप लोक करते. येतात ना तिथं आम्ही दोघी जाऊन थांबलो होतो. आणि आम्हाला एकही ऍड नव्हते की हे इथपर्यंत येतं म्हणून. आणि त्यामध्ये एवढी सारी लोक आणि प्लस त्यामध्ये अरे गाड्या बापरे रिक्षा गाड्या पण मोटर्स आहे का टेम्पो ह्याच्यात? वगैरे सगळंच्या सगळं होतं. रिस्क इव्हन आहे. 2 व्हीलर सुद्धा त्यामध्ये होत्या. आणि नंतर जे आपण मालवाहतूकचे मोठे मोठे ट्रक्स असतात ना ते सुद्धा त्यामध्ये होते. त्यानंतर आम्ही फायनली तिकीट वगैरे काढून वरच्या सेकंड फ्लोअरला आम्ही पोहोचलो. आणि तिथून हा आपला जो व्ह्यू होता ना तो एक नंबर होता अप्रतिम होता. आणि बस एवढंच होतं की आम्हाला छोट्या जहाजमध्ये जायचं होतं की बाबा एक छान एन्जॉय वगैरे करता येईल पण आम्हाला माहिती होतं
यांनी भलतंच केलं होतं. आम्ही फोन करून सांगितलं होतं की बाबा छोटे जहाजने आपण डायरेक्ट जंजिऱ्यावरती पण जाऊ शकतो. पण याने न ऐकता आम्हाला न सांगता काहीच मोठ्या जहाजचं तिकीट काढून घेतलं. म्हटलं की जाऊ टू व्हीलर सुद्धा न्यायची होती तर ते छोट्याच जुन्या काळातलं आहे रे, जरा. त्यामुळे मोठ्या जहाजाने टू व्हीलर वगैरे घेऊन आम्ही तिथे गेलो. आणि हे जे प्राचीन काळातलं ना खूप आधीच्या काळातलं मुस्लिमांचं जे काही म्हणतात ना मंदिर वगैरे सॉरी मंदिर तर नाही म्हणता येणार मुस्लिमांचं आहे ना ते इतके जुन्या काळातलं होतं त्याची सुद्धा मी शूट घेतलं. आत तर ऑब्व्हियसली जाता येणार नव्हतं पण बाहेरूनच घेतलं होतं. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं तिथे पळसलो वगैरे. आणि हे कधीचा व्ह्यू होता म्हणजे कचरा वगैरे भरपूर होता कारण तिथे मुस्लिम लोक वगैरे राहत होते काही एवढं स्वच्छता वगैरे नाही ठेवत गोष्टी येत नाहीये. पण त्याचे वातावरण होतं तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यांनी खूपच घाण करून ठेवली होती. याच्या पाण्यामध्ये सगळ्या पिशव्या वगैरे कचऱ्याच्या पिशव्या वगैरे ज्या असतात प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे त्या सुद्धा टाकल्या होत्या. आणि आपले जे जीव आहेत ना पाण्यातले ते सुद्धा तेच नरकांमध्ये आतमध्ये मरून जातात आणि मग त्यांचा काही उपयोगच नसतो. त्यामुळे त्यांनी हे इतकं स्वच्छ ठेवणं गरजेचं होतं पण नाही त्यांनी नाही ठेवलं. आणि हे आपलं काही हिंदू धर्माचं मंदिर होतं तिथे अप्रतिम होतं. आतमध्ये राधाकृष्णाची मूर्ती होती. आम्ही जाऊन बघितलं तर छान वाटलं पण ते काही शूट घेता आलं नाही कारण तिथे माणसं होती त्यामुळे जास्त त्यामुळे मला थोडंसं लाजल्यासारखं झालं. मी काही शूट वगैरे नाही घेतला. आणि तुम्ही बघताय इथे सुकवतात ना मासे. तिथे आम्हाला जाताना सुद्धा किळस येत होती. फायनली आम्ही तिथे आतमध्ये पोहोचलो आणि तिथे ही गर्दी बघून आम्हाला त्यांनी सांगितलं की 1.5 तासाची वेटिंग आहे कारण का त्या दिवशी नेमकं रमजान ईद होतं. आणि ते म्हणले की जंजिराला आतमध्ये जाता येणार नाही कारण का भरपूर गर्दी झाली. तुम्हाला 1.5 तास वेट करावं लागणार बाहेर त्यानंतर ना तुम्हाला आतमध्ये जाता येईल. त्यानंतर आम्ही कॅन्सल केलं. आम्ही निघून आलो तिथून. तिथे आणि आमच्या ज्या रूम वरती ऑब्व्हियसली संध्याकाळ झाली होती. त्यानंतर मी म्हणलं की डायरेक्ट आपण इथूनच जेवायला वगैरे जाऊयात. काही फोटोशूट वगैरे नाही केलं मग त्या दिवशी एवढं काही सारं. मग त्या दिवशी फायनली आम्ही छान असं जेवण वगैरे केलं. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. लाईक शेअर अँड कमेंट